नमस्कार सर्वांना, मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये 100% अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत। जाहिरात क्रमांक 1 पाहिजेत श्री मब्र आश्रम कारंजा जिल्हा वाशिम जैन धार्मिक अल्पसंख्याक संस्था द्वारा संचालित गुरुदेव समंत भद्र विद्या मंदिर, ॲड्रेस वेरूळ, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील 100% अनुदानित शाळेत खालील रिक्त पदे भरावयाची आहेत। मित्रांनो, या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे गुरुदेव समंत भद्र विद्या मंदिर, ॲड्रेस आहे वेरूळ, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। ही शाळा 100% अनुदानित आहे आणि या शाळेत खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। अनुक्रमांक, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, विषय, पदाची संख्या, शेरा। अनुक्रमांक 1 पदाचे नाव शिक्षण सेवक 5वी करिता पूर्ण वेळ। तर या ठिकाणी शिक्षण सेवक इयत्ता 5वी करिता पूर्ण वेळ पद भरण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता आहे HSC D.Ed TET अनिवार्य। तर या ठिकाणी 12वी D.Ed आणि टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे, आवश्यक आहे। विषय सर्व विषय शिकवायचे आहे या ठिकाणी इयत्ता 5वी वर्गापर्यंत किंवा करिता। पदाची संख्या एकूण 2 जागा। पद रिक्त होण्याचे कारण शेऱ्यामध्ये दिले आहे। शेरा नवीन संच मान्यतेनुसार मंजूर पद या ठिकाणी झाले आहे, म्हणून इयत्ता 5वी करिता या 2 जागा भरण्यात येत आहे। त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव शिक्षण सेवक 6वी ते 8वी करिता पूर्ण वेळ। तर या ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून पद भरती करण्यात येत आहे। वर्ग किंवा इयत्ता 6वी ते 8वी करिता आणि पूर्णवेळ शिक्षण सेवक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता BA किंवा BSc किंवा BCom BPed। विषय शारीरिक शिक्षण। पदाची संख्या 1 जागा भरण्यात येत आहे। शेरा किंवा पद रिक्त होण्याचे कारण दिले आहे। सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले पद या ठिकाणी भरण्यात येत आहे। म्हणजेच या ठिकाणी 2 पदे इयत्ता 5वी करिता भरण्यात येत आहे आणि 1 पद इयत्ता 6वी ते 8वी करिता भरण्यात येत आहे। इन्फॉर्मेशन सूचना, वरील पात्र उमेदवारांनी स्वतः शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीसह व प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह दिनांक 27 जून 2025 शुक्रवार रोजी सकाळी ठीक 10 वाजता स्वखर्चाने गुरुदेव समंत भद्र विद्या मंदिर वेरूळ या ठिकाणी मुलाखतीसाठी प्रत्यक्ष हजर राहावे। अनुभवी उमेदवारास प्राधान्य दिले जाईल। उमेदवारांना या ठिकाणी सूचना आहे, वरील ज्यांची पात्रता आहे वर दिल्याप्रमाणे अशा पात्र उमेदवारांनी स्वतः शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीसह म्हणजे शैक्षणिक प्रमाणपत्राच्या ओरिजिनल डॉक्युमेंटसह, ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रासह व त्या मूळ प्रतीच्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतींसह दिनांक 27 जून 2025 वार दिला आहे शुक्रवार रोजी सकाळी, वेळ दिला आहे सकाळी ठीक 10 वाजता स्वखर्चाने मुलाखतीचे ठिकाण दिले आहे गुरुदेव समंत भद्र विद्या मंदिर वेरूळ या ठिकाणी मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी प्रत्यक्ष हजर राहायचे आहे। अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। या ठिकाणी एक्सपिरियन्स ज्या उमेदवारांना आहे, अनुभव ज्या उमेदवारांना आहे अशा उमेदवारांना प्राधान्य या ठिकाणी दिले जाणार आहे। अध्यक्ष शाळा समिती GU/स/वी/म वेरूळ, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मुख्याध्यापक गुरुदेव समंत भद्र विद्या मंदिर वेरूळ, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। जाहिरात क्रमांक 2 शिक्षक पाहिजेत सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ सोलापूर कन्नड अल्पभाषिक संस्था संचलित। मित्रांनो, ही कन्नड अल्पभाषिक संस्था आहे। संचलित संस्थेच्या विविध माध्यमिक शाखेतील खालीलप्रमाणे शिक्षण सेवकांची रिक्त पदे भरावयाची आहे। तर या ठिकाणी खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। माध्यमिक विभाग अनुदानित, माध्यमिक विभागाकरिता पदभरती करण्यात येत आहे। अनुदानित माध्यमिक विभाग या ठिकाणी आहे। रिक्त पदाचा तपशील, अनुक्रमांक, पदनाम, शैक्षणिक पात्रता, विषय, पदसंख्या। अनुक्रमांक 1 पदनाम किंवा पदाचे नाव शिक्षण सेवक म्हणून पद भरण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता आहे HSC/BA/BSc DTED TET/CTET। विषय सर्व विषय। तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे 12वी BA किंवा BSc DTED
त्याचबरोबर TET पेपर 1, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 किंवा CTET सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 या 2 परीक्षेपैकी एक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पेपर 1 विषय सर्व विषय, पदसंख्या 1 जागा. अनुक्रमांक 2 पदाचे नाव शिक्षण सेवक, शैक्षणिक पात्रता BA/BSc, DTED/B.Ed, TET/CTET, विषय सर्व विषय. या ठिकाणी सुद्धा सारखीच शैक्षणिक पात्रता आहे. 2 पदसंख्या, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3 पदाचे नाव शिक्षण सेवक, शैक्षणिक पात्रता BA/MA, BPED, इयत्ता 9वी ते 10वी करिता. तर या ठिकाणी BA BPED चालेल किंवा MA BPED चालेल, इयत्ता 9वी ते 10वी करिता. विषय इंग्रजी, शारीरिक शिक्षण, पदसंख्या 1 जागा. त्यानंतर अनुक्रमांक 4 पदाचे नाव शिक्षण सेवक, शैक्षणिक पात्रता BA/MA, BEd, इयत्ता 9वी ते 10वी करिता. विषय मराठी, पदसंख्या 1 जागा. तर या ठिकाणी अनुक्रमांक 4मध्ये शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता आहे BA/MA BEd, BA BEd चालेल किंवा MA BEd चालेल आणि नेमणूक होणार आहे इयत्ता 9वी ते 10वी करिता. या वर्गावर होणार आहे. विषय मराठीकरिता, पदसंख्या 1 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ व सत्यप्रतीसह शुक्रवार दिनांक 4 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता संतोष भीमराव पाटील महाविद्यालय, मंदूप, तालुका दक्षिण सोलापूर येथे मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. उमेदवारांना या ठिकाणी सूचना दिली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ॲप्लिकेशन शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ व सत्यप्रतीसह म्हणजे शैक्षणिक प्रमाणपत्राचे ओरिजिनल डॉक्युमेंटसह, ओरिजिनल दस्तावेजसह व त्यांच्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या सत्यप्रतीसह शुक्रवार दिनांक 4/7/2025 म्हणजे 4 जुलै 2025 रोजी सकाळी, वेळ दिली आहे सकाळी 10 वाजता. मुलाखतीचे ठिकाण आहे संतोष भीमराव पाटील महाविद्यालय, मंदूप, तालुका दक्षिण सोलापूर येथे मुलाखतीस इंटरव्ह्यूसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. अध्यक्ष सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ सोलापूर. जाहिरात क्रमांक 3 श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्था संचलित 192/193 साखरपेठ सोलापूर भाषिक अल्पसंख्याक संस्था. मित्रांनो, या ठिकाणी ही संस्था दिली आहे ती भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे. संस्थेचे नाव दिले आहे श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्था संचलित. पाहिजेत प्राथमिक विभागाकरिता या ठिकाणी भरती करण्यात येत आहे. श्री नीलकंठेश्वर प्राथमिक शाळा या शाळेत खालील अनुदानित रिक्त पदावर शिक्षण सेवक नियुक्त करणे आहे. तर पहा, या ठिकाणी प्राथमिक शाळा आहे. शाळेचे नाव आहे श्री नीलकंठेश्वर प्राथमिक शाळा. या शाळेत अनुदानित रिक्त पदावर खाली दिलेले अनुदानित रिक्त पद शिक्षण सेवक म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक, पद, शैक्षणिक पात्रता, पदसंख्या. अनुक्रमांक 1 पदाचे नाव शिक्षण सेवक म्हणून पद भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता HSC DTED TET/CTET उत्तीर्ण. तर या ठिकाणी 12वी DTED, त्याचबरोबर TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 किंवा CTET सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2 एक्झामपैकी एक एक्झाम. 12वी DTED TET किंवा 12वी DTED CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदसंख्या एकूण 4 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांचे छायांकित प्रतीसह स्वहस्ताक्षरात अर्ज बुधवार दिनांक 25 जून 2025 अखेरपर्यंत कार्यालयात सकाळी 9 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत व शनिवार दुपारी 12 ते 2 या वेळेत समक्ष सादर करावेत, रविवार वगळून. तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना आहे, जे कोणी पात्र उमेदवार आहे अशा पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांचे छायांकित प्रतीसह झेरॉक्स प्रतीसह स्वहस्ताक्षरात अर्ज बुधवार दिनांक 25 जून 2025 अखेरपर्यंत कार्यालयात सादर करायचे आहे. वेळ दिली आहे सकाळी 9 वाजेपासून 11 वाजेपर्यंत व शनिवार या दिवशी दुपारी 12 ते 2 या
वेळेत स्वतः किंवा समक्ष सादर करायचे आहे. रविवार वगळून. टिप: इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य. तर या ठिकाणी ज्यांचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेलं आहे, उत्तीर्ण झाले आहे, अशा उमेदवारांना या ठिकाणी या प्राथमिक विभागात, प्राथमिक शाळेत प्राधान्य देण्यात येणार आहे. नंतर माध्यमिक विभाग. श्री नीलकंठेश्वर प्रशाला या शाळेत खालील अनुदानित रिक्त पदांवर शिक्षण सेवक नियुक्त करणे आहे. तर पहा, शाळेचे नाव दिले आहे श्री नीलकंठेश्वर प्रशाला माध्यमिक शाळा. या शाळेत खाली दिलेले अनुदानित रिक्त पद किंवा रिक्त पदांवर या ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक, पद, शैक्षणिक पात्रता, पदसंख्या. अनुक्रमांक 1, पद किंवा पदाचे नाव शिक्षण सेवक म्हणून या ठिकाणी पद भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता HSC DTED/TET/CTET उत्तीर्ण. पदसंख्या 1 जागा. टिप: TET/CTET उत्तीर्ण उमेदवारांनीच अर्ज करावेत. तर या ठिकाणी TET किंवा CTET जे कोणी उमेदवार आहे अशा उमेदवारांनीच या ठिकाणी माध्यमिक विभागाकरिता अर्ज करायचे आहेत. इन्फॉर्मेशन, सूचना: पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांचे छायांकित प्रतीसह स्वहस्ताक्षरात अर्ज बुधवार दिनांक 25 जून 2025 अखेरपर्यंत कार्यालयात सकाळी 11 ते सायंकाळी 5 व शनिवार सकाळी 9 ते 11 या वेळेत समक्ष सादर करावेत. रविवार वगळून. उमेदवारांना सूचना आहे: पात्र उमेदवारांनी, जे कोणी पात्र उमेदवार आहे अशा उमेदवारांनी आपल्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांचे छायांकित प्रतीसह, झेरॉक्स प्रतीसह स्वहस्ताक्षरात अर्ज ॲप्लिकेशन करून बुधवार दिनांक तारीख दिली आहे 25 जून 2025 अखेरपर्यंत कार्यालयात सकाळी वेळ दिली आहे 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वतः समक्ष सादर करायचे आहे व शनिवार सकाळी 9 ते 11 या वेळेस समक्ष किंवा स्वतः प्रत्यक्ष सादर करायचे आहेत. रविवार वगळून. टिप: इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. या ठिकाणी सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या किंवा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. सचिव श्री रवी विठ्ठल नादर्गी, अध्यक्ष श्री राजीव सुभाष आडकी, मुख्याध्यापिका सौ आडकी संगीता हरिप्रसाद. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. या व्हिडिओमध्ये आपण एकूण 3 जाहिराती पाहिलेल्या आहेत. या 3ही जाहिराती आज दिनांक 19 जून 2025ला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.